जांभेकासरी न्यूज, तुमच्या गावचा आवाज. चर्चाही. पोंभरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात 3 शेळ्या ठार, शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण. पोंभरे तालुका पन्हाळा येथे आज दुपारी बिबट्याने अचानक हल्ला चढवून 3 शेळ्यांचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. सलग वाढत चाललेल्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गात तीव्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोंभरे येथील शेतकरी बाळू कातळे यांच्या लुमणी नावाच्या शेतात शेळ्यांसाठी छप्पर बांधलेले आहे. याच परिसरात कातळे यांचा शेळ्याचा कळप चरायला सोडलेला होता. आज दुपारी कळपातील शेळ्या कमी असल्याचं लक्षात आल्यानंतर कातळे यांनी शोध घेतला असता 3 शेळ्या मृत अवस्थेत पडलेल्या आढळल्या. बिबट्याने शेळ्यांच्या मानेवर चावा घेत निर्दयीपणे त्यांचा घात केला होता. शेळ्या रक्तबंबाळ अवस्थेत आढळल्याने हल्ल्याची भीषणता स्पष्ट दिसत होती. या घटनेत कातळे यांचे तब्बल 45,000 रुपयाचे नुकसान झाल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ वनपाल रुपाली बुचडे यांच्या सूचनेनुसार वनमजूर हिंदुराव पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. शेतकरी कातळे यांच्या कुटुंबाला आधार देत नुकसान भरपाई प्रक्रियेची तातडीने कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याचे वन विभागाने सांगितले. सलग वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकरी वर्गात असुरक्षिततेची भावना तीव्र झाली असून शेत शिवारात वन्य प्राण्यांच्या हालचालीवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. जांभेकासरी न्यूजसाठी पोंभरेहून राम करले.